हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. सर्वप्रथम सर्व महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व महिलांना माझा मनापासून नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी वुमेन्स डे टू ऑल सुपर वुमेन्स इन दिस वर्ल्ड. मी श्वेता खरोटे तळेगावकर स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा आपला विषय आहे महिला दिन विशेष. तर महिला दिनाच्या निमित्ताने आज मी एक छोटीशी कविता रचली आहे, तर मी तुमच्या सगळ्यांपुढे ती सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे स्त्री. कविता सुरू करण्या अगोदर माझी सगळ्यांना एक विनंती आहे, आज तुम्ही सुद्धा आराम करा आणि महिलांना सुद्धा आराम द्या. सगळ्या महिलांना सगळा पुरुष वर्ग लंच किंवा डिनरसाठी घेऊन जा. आज महिला दिनानिमित्त त्यांना सुद्धा थोडासा आराम करू द्या, त्यांना सुद्धा एन्जॉय करू द्या. बस एवढी एकच विनंती आहे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा कोण कोण घेऊन गेलं होतं बाहेर आणि कुठे कुठे गेला होतात, कसा एन्जॉय केला. तर आपण कवितेला सुरुवात करूया. कवितेचे शीर्षक आहे स्त्री. संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी समर्पण करणे हाच तिचा दागिना आणि हाच तिचा साज. सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देते, कारण महिला दिन आहे आज. जिच्यामुळे आपण ह्या जगात येऊन पहिला श्वास घेतला ती एक स्त्रीच असते. माहेरी चिवचिवणारी चिमणी आणि सासरच्या बागेत फुलणारी निशिगंधा सुद्धा तीच असते. प्रत्येक वेळी तिनेच स्वतःच्या इच्छांना मुरड घालणे गरजेचे आहे का हो? स्त्री म्हणून जन्माला आली असली तरी तिला सुद्धा जगण्याचा हक्क आहे की हो? दुःख अनावर झाले की अश्रू गाळणारी तीच असते आणि कधी गरज पडलीच तर झाशीच्या राणीसारखी लढणारी सुद्धा तीच असते. सगळ्यांसाठी झटत असताना विसरून जाते ती आपले भान. फक्त महिला दिनाच्या दिवशी नको असतो हो तिला हा मान. स्वतःच्या सगळ्या स्वप्नांना मुरड घालणारी त्यागाची मूर्ती असते ती. कधी सुनीता विल्यम्स, कधी गृहिणी, तर कधी जिजाऊ माता असते ती. संपूर्ण सृष्टी जिने निर्माण केली ती माता एक स्त्रीच असते. मग मुलगा पाहिजे मुलगी नको अशी धारणा समाजात का असते? सासर माहेर या दोन्हीकडची कसरत समर्थपणे सांभाळणारी तीच असते. आनंदाने सगळ्यांना मनात सामावून घेणारी सुद्धा तीच असते. प्रत्येक गोष्टीचा त्याग करून ती जगत असते. किती निस्वार्थपणे ती सगळ्यांसाठी करत असते. प्रत्येक आईबाबांनी मुलीला झाशीच्या राणीसारखे घडवा. मुलींनो, नराधमांच्या विचारांना तुमच्या नजरेनेच अडवा. तू कुठे काय करते घरात, 4 भाकरीच तर थापते. अहो, आपल्या स्वप्नांचा त्याग करून कुटुंबासाठी तीच तर राबते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. अगदी खरं खरं सांगा, आपल्यापैकी असे किती लोक मानतात? आपल्या आईबाबांना आणि आपल्या घराला सोडून येऊन कधी खरे तर कधी खोटे हसू दाखवणारी तीच असते. प्रेमाने सांगून नाही ऐकले तर वेळ आल्यावर अन्यायाविरुद्ध लढणारी सुद्धा तीच असते. कधी बदलणार एका स्त्रीच्या बाबतीत संपूर्ण समाजाचे विचार. प्रत्येकाला स्त्री जातीचा आदर करायचे शिकवून थांबवूया तिच्यावरचे अत्याचार. तिचे कष्ट, तिचे स्वप्न, तिचे शिक्षण, तिच्यातील कला, तिचं सर्वस्व असं सगळं तुमच्यासाठी. मग कधीतरी मनाच्या खोलवर जाऊन स्वतःला विचारा बरं, कोण आहे ती माझ्यासाठी? कधी घडणार प्रत्येकाच्या विचारांमध्ये सुधार? तीच नसली तर कसा होणार हो समाजाचा उद्धार? लग्नानंतर तिचे संपूर्ण जग बदलून जाते तरी नेटाने संसार करणारी तीच असते. जमले नाही तरी प्रत्येक परिस्थितीत जमवून घेणारी सुद्धा तीच असते. प्रत्येक स्त्रीने उच्च शिक्षण घेऊन सर्वोच्च स्थान गाठले आहे. अहो, बोलून न दाखवणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मनात किती काही साठले आहे. विद्येतील सरस्वती, महादेवाची पार्वती आणि घरातील लक्ष्मी तीच असते. दुर्गेचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करणारी शक्ती सुद्धा तीच असते. कधीच कुठल्या स्त्रीला दुबळी न समजण्याचा निर्धार करूया. आजच्या दिवशी अभिमानानं स्त्री शक्तीचा सन्मान करूया. काबाड कष्ट करून कमावून आणणाऱ्यासाठी चटकन डोळ्यात पाणी येतं, पण दिवसभर घरासाठी राबणाऱ्या तिच्या कष्टाची कोण दखल घेतं? कधी होणार तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा अंत? स्त्रीविषयी नेहमीच आदर ठेवून आपण पण होऊया की संत.
प्रत्येक क्षणाला दुसऱ्याच्या आनंदात ती स्वतःचा आनंद शोधत असते. शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या प्रेमाला कधीच कुठली सीमा नसते. आजच्या दिवशी जाणून घेऊया तिच्या खऱ्या अस्तित्वाला. मनापासून सलाम आहे तिच्या निस्वार्थ कर्तृत्वाला. धन्यवाद. स्त्री जातीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. अगदी शब्द अपुरे पडतात, शब्द कमी पडतात. इतकी ग्रेट आहे स्त्री. अगदी मोजक्या शब्दात स्त्री काय आहे हे सांगण्याचा मी माझ्या कवितेतून प्रयत्न केला. तरी पण काही राहून गेले असेल तर माफ करा. आजची ही महिला दिन विशेष कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.